शिक्षण संमेलन आम्ही हे चौथं आहे. इथंच 3 झाली, एक परभणीला झालं. घेत आलो 50-100 लोक गोळा होत पाहिजे. यावेळेस काय नियोजन झालं, माझा दाबाच नव्हता, म्हणजे मी काही बोलत नव्हतं, जाहीर केलं आणि नावावरून करावं. आणि चुका झाल्या नियोजनात. ते म्हणजे पहिली चूक लक्षात ही आली की कधीही 2 दिवसाचं संमेलन ठेवू नये आणि त्याची सुरुवात दुपारी 3 वाजता करू नये. करायची असेल 2 दिवसाची सुरुवात तर ती 3 दिवसाची जाहीर करावी. आदल्या संध्याकाळी 4 वाजता उद्घाटन होईल म्हणाले आणि पहिले सत्र दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता सुरू होईल म्हणाले आणि संध्याकाळी म्हणजे आपला जुना पॅटर्नच बघायला. मागच्या वेळेस 2-3 वेळेस खूप लोक आले, गेल्या वर्षी भरपूर लोक आले आणि यावर्षी थोडं मनस्थितीनं बरोबर नसल्यामुळं डिसेंबर-जानेवारी हा काळ योग्य वाटतो. पण मध्येच मला वाटलं की पुन्हा जमू, काही नवीन बोलायचं होतं, नव्या काही आयडियाज मांडायच्या होत्या, अक्षरमानावरून काही सुचलंय. मला वाटलं जरा लोक येतील आणि बोलता येईल. एक व्यवहारी योजना मांडायची होती अव्यवहारिक पद्धतीने, त्यासाठी जमलं. पण ठीक आहे, जेवढे जमले तेवढे तर बोलूच आपण 2 दिवस उद्यापर्यंत. आणि तुमचे सजेशन्स अपेक्षित आहेत. मी माझी ओळख करून देतो. माझं नाव राजन खान. नमस्कार केलं मी नाव. अक्षरमानव नावाची संघटना आहे जिचे 70 विभाग आहेत. वेगवेगळे जगण्यातले जे विषय आहेत त्या विषयांवर आम्ही काम करतो आणि जमेल तसं करतो. आग्रही नाही आहोत की ठामपणे हे झालंच पाहिजे. मगाशी मी बाहेर बोललो ते अक्षरमानवचंच लेक्चर होतं की प्रवास चालू आहे आणि कधीतरी होईल उद्याच्या सुंदर जगण्याकडे प्रवास करू. आणि हे कोणी दिलं वगैरे तर ते त्यांना सांगून टाकलं. या संघटनेला संस्थापक 40 लाख वर्षापूर्वी होऊन गेला. तो कोण आहे आता त्याला नाव माहीत नसल्यामुळं प्रवास चालू आहे. त्यांनी जे शिकवत आहे मानवी नैतिकता, माणूसपणा इकडं जायचं आहे हळूहळू आणि फार घाई नाही, कोणाशी फार टोकदार भांडणं करायची नाही. मला स्वतःला वाटतं की देवधर्म, जाती, लिंगभेद आणि भ्रष्टाचार हे 5 मोठे तुटल्याशिवाय जग सुखी होणार. आणि हे मी कोणाकडून शिकलो? पुन्हा 40 लाख वर्ष पाठीशी आहे. हे माझं ज्ञान नाही, हे 40 लाख वर्षांना दिलेलं ज्ञान आहे. आपण पुढे रेटायचं, आपण प्रवास आहे तर इकडं जाणं गरजेचं आहे. कधीतरी जाईल, फारच मुळीत असं निराशा आणि कधीच होणार नाही वगैरे असं काही म्हणण्याचा अर्थ नाही. तर त्या बाजूला मग हे छोटे छोटे प्रयोग करत राहतो. पण मग आता काही व्यावहारिक गोष्टी पण गेल्या 3-4 वर्षात आम्ही ठरवत निघालो की आधी ते भावनिक आणि बौद्धिक संघटनांचं मग लक्षात आलं की व्यवहार, जगण्याचा व्यवहार सुद्धा साधणारं काही काम केलं पाहिजे. बौद्धिक सुधारणा होईल असं गृहीत धरलं आणि त्याच्यावर म्हणजे 41 वर्ष त्याच्यावर वाया घालवली. बौद्धिक सुधारणा होईल. बौद्धिक सुधारणा तुम्हा लोकांमध्ये बसून बसून आमच्या होतात ते झालं. उपकारच आहेत म्हणजे एका अर्थानं संघटना चालू ते बरंच झालं, कारण विकसन व्हायला ते फार उपयोगी झालं. प्रतिक्रिया आपण बोलत राहतो ते हे जे 5 मध्ये सांगितले की हे नष्ट करायचे, तर हे बौद्धिक खूप करत राहिलो खेळ. पण मग अक्षरमानामध्ये माणसं येत राहिली नवीन. मधल्या सगळ्या माणसांनी याला व्यवहाराची जोड दिली की माणसाच्या जगण्याची काय सुविधा करता येईल याच्यावर आता काम चालू आहे. अनेक क्षेत्र आहेत. माणसांना पगार लागतात, माणसांना पैसे लागतात, माणसांना अन्न लागतं, आरोग्य व्यवस्था लागते. तर याच्या आपण व्यवहारिक गोष्टी काय काय करू शकतो. मग यातनं खूप कल्पना मांडल्या जातात. आता तर माझ्या वतीनंच ओळख करून द्यायची या भूमिका का मांडली तर या अशा भूमिकेच्या विकसनाच्या भूमिकेच्या संघटनेचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत. यांचं नाव प्राध्यापक प्रवीण जावळे. हे औषध निर्माण शास्त्राचे प्राध्यापक आहेत पुण्यातल्या भारतीय विद्यापीठात आणि अक्षरमानवचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे. हे गोपाळ दादा आहे. गोपाळ नाईक हे या जनजागृती विद्यालयाचे संस्थापक, चालक, मालक सगळे आहेत, पालक आहेत. मुलं सांभाळतात, गरिबांची मुलंही सांभाळतात, अल्पवयीनांमध्ये शिकवतात. शिक्षण सम्राट व्हायची संधी असूनही तिकडं न जाता मार्ग चुकलेला माणूस म्हणून त्या माणसाकडे आम्ही पाहतो. त्या मार्गावर होतेच ते. म्हणजे यांच्या नावावर शैक्षणिक कार्यक्रम भरपूर आहेत. या जिल्ह्यात
सम्राट पदाकडे चाललंय आणि हे फार आर्थिक व्यवहाराकडे चाललंय, तेव्हा त्यांनी ते थांबवून खूप संघर्षातनं ही जागा घेतली, खूप संघर्षातनं ही शाळा उभी केली आणि एकटा लागलेलं माणूस होतं. त्यांचे काही जोडीदारही आहेत, साधी मस्त आहेत ते, म्हणजे प्रामाणिक जोडीदार होते. ते दिसलेच नाही तुमची मित्रमंडळी, येतील तुम्ही मागं आपण बसलेलो रात्री, ते तुम्हाला साथ दिली हे आमचं चुकून जुळलं. मला वाटतं माधवमुळे जुळलं, माधव की अशी एक शाळा आहे. मग इथं आलो तेव्हा लक्षात आलं हे यांची शाळा आहे असं कोणीतरी मला सांगितलं. माझ्या लक्षात आलं यांची नसते ती शाळा, ही आपली शाळा आहे. मग त्या अधिकारानंच यांना फार ध्वनी सूचित न करतात बुवा एवढे लोक येणार जेवायला घालत असं बेधडक आणि जमायचं नाही, सुरू करायचं की बाबा शाळा आहे. आता तुमच्या ओळखी तुम्ही करून माधव उलीगडे अक्षर मानवसाठी जिल्ह्याचं काम पाहतो, नांदेड जिल्ह्याचं. बसून कशी मी सिद्धराम पिराजी पोळे सरांचा शिष्य आहे. मी अगोदर जिल्हा परिषद शाळेला कंत्राट शिक्षक म्हणून 5 वर्ष काम केलं तेलंगणामध्ये विद्यावाल्याकडं. आता तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं सरांच्या कृपेनं जिल्हा परिषदला लागले. मी 4था महिना चालू आहे. तेलंगणामध्ये मराठी मीडियमचा शिक्षक आहे. याचं थोडं सांगतो सर, इंटरेस्टिंग आहे. 1 मिनिट. याचा आजोबा एक तो अलगट असते ना म्हशीचा जोणार, तो राखणार याचा आजोबा. तीन आहे. तर एक तो हल्या तो ठेवायचा आणि आमच्या शाळेभोवती तो तिकडं त्या एरियामध्ये चालवायचा. तर मी ज्या वेळेस आलो तिकडं 5-6 वर्ष माझ्या त्या संस्थेत याचा आजोबा. तीन आहे. तर एक तो हल्या तो ठेवायचा आणि आमच्या शाळेभोवती तो तिकडं त्या एरियामध्ये चालवायचा. तर मी ज्या वेळेस आलो तिकडं 5-6 वर्ष माझ्या त्या संस्थेमध्ये तिथं की इतक्या ऍक्टिव्हिटी चालायच्या की परेड बिरेड मिलिटरीचे लोक अगदी एक रेव्होल्युशनरी वर्क तिथं चालायचं. लोक येऊन उभा राहून बघायचे तिथं, स्वतः रश राहायचं त्या चौकात आमची शाळा. तर त्याचा आजोबा यायचं बघायचं आणि त्याला इच्छा झाली की या मुलाला शिकवायचं आहे. हा मला वाटतं त्यावेळेस 15 वर्षाचा होता सर, आणि शाळेला गेला नव्हता. असंच आहे ना, शाळेला गेला नव्हता, 15-16 वर्षाचा होता आणि माझ्याकडे आला आणि याला मला शिकवायचं आहे समोर. तर मी याला तात्काळ जॉईन केलं, क ख ग पासून शिकवला आणि तो कुठलेच वर्ग न शिकल्यामुळं खालची त्याला डायरेक्ट मी 10वीच्या एक्सटर्नल परीक्षेला बसवलो याला, तिथून पास केलं. आता तो गव्हर्नमेंटचा टीचर झाला. असे कित्येक उदाहरण माझ्या हातून झाले. जे नियमात बसत नाहीत ते सुद्धा आम्ही रेकॉर्ड बनवले मी त्याचे. मी म्हटलं त्याच्यासाठी गुन्हेगार ठरलो तरी चालेल, रेकॉर्ड बनवले मी त्यावेळेस. तर असा लागलं मार्गी आयुष्याला शांत पण आहे. आता एक आहे तुमच्या गुरुजीचा मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो, ते मराठी भाषेवर अन्याय वगैरे ते सोडा तुम्ही, तुमची एकटीच जबाबदारी नाही. फार भांडू नका, नोकरी मन लावून नका, जगणं महत्वाचं आहे. कुटुंबात असेल ना, कुटुंबात घर आहे ना, हो घर आहे. घरात कोण कोण आहे? घरामध्ये आजी आजोबा पत्नी आणि 2 मुलं आहेत. अरे वा. वडील नाही सर, मला माझं पालन पोषण आजोबांनाच केले आणि पण तेच करतात. आता नोकरीला लागले ताजं नोकरी टिकवा, टिकवून द्या. भाषा मारणार नाही याची जबाबदारी घेऊ आपण. आता आमचं सगळं आता BA आहे, BEd आहे, MCG आहे, DSM आहे, PG आहे, टेट आहे. परत तेलंगणामध्ये 1 वर्ष नेट सुद्धा दिलं मी. एवढं सगळं असून सुद्धा यांनी आम्हाला NGTचं काम करा म्हणून सांगतात. मग ते सर्व्हिस बुक्स दिले, त्याच्यानंतर पुढे घेऊन आता काय होते करू सर. बंदच केलं नाही सर, शाळा चालू केलं कंटिन्यू सरकारी सर. बोलू थांबणार आहात का तुम्ही, का जाणार आहे का? काय नाही सर, थोडं मार्केटला जायचं शनिवार. सर म्हणजे दिगंबर इंदोरे सर म्हणून आहे, त्यांनी बीएडवर मराठी शिकवतात. त्यांनी सर तुमचं नाव सांगले, आज राजन खान सर येणार आहेत जनजागृती दिलेला. म्हणलं तिथं आमचे गुरुजी आहेत, म्हणून आमचे गुरु आहेत, सरला भेटले तुम्हाला भेटले होते.
त्या हिशोबाने मी इथे सर 4 पर्यंत शाळा पूर्ण आलो. तेलंगणामध्ये दुपारी सुट्टी राहत नाही शिकवाय 4 पर्यंत सर. फक्त 4 पर्यंत. हा शुक्रवार होता ना? नाही, शनिवार. शनिवारी सकाळची शाळा वगैरे नसते का तेलंगणात? हा तिथे सकाळी 9 पासून संध्याकाळी 4 पर्यंत. शनिवारी इकडे 1 वाजता संपत. सेकंड सॅटर्डे भेटतो सुट्टी. हा सेकंड सॅटर्डे एक दिवस. प्रत्येकाचं वेगवेगळंच आहे. काय दादा ओळख? मी संजय भोसले आरोग्य विभागामध्ये आहे. सोशल मीडियाद्वारे मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि एक वेगळा विचार काहीतरी जे इतरांपेक्षा म्हणजे पारंपरिक जे शिकवण्यात आलेलं होतं लहानपणापासून त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा विचार सरांचा वाटायचा आणि मी सरांकडे आकर्षिला गेलो. आणि मागच्या वेळेला एका संमेलनाला सुद्धा इथं आलो होतो मी. आणि इथं वेगवेगळ्या विषयांवर जे चर्चा करतात की किती व्यापक किती मोठ्या प्रमाणात माणूस म्हणून आपण विचार करायला पाहिजे हे सरांच्या विचारात ऐकल्यानंतर कळायला सुरू होते. जे चाकोरीबद्ध विचारामध्ये अडकून पडलो तर त्याच्यापेक्षा माणूस म्हणून कसा मोठ्या प्रमाणात मोठ्या कॅनव्हासवर आपण पाहायला पाहिजे हे सरांच्या विचारातून जाणवायला सुरू झालं आणि त्यांच्याकडे आपोआप आकर्षित व्हायचं. कुठनं? मी नांदेडलाच असतो. रमाकांत हसगुडे, धाराशिव जिल्ह्यातील तेरच्या शेजारी गाव आहे, ऐतिहासिक गाव आहे तेर. शेतकरी आहे. 2-3 वर्षामध्ये सोशल मीडियावर पत्रकारिता म्हणून काम करतोय. आणि काल 11 जानेवारीला शिंदखेडला जायचं होतं. शिंदे साहेब गेले होते. मला ठरलं होतं आमचं आधी. पण तुळजापूरला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होती, आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा. आणि त्या स्पर्धेला गेलो आणि विषय होते तिथे अरे माणसा कधी होशील तू माणूस हा एक विषय होता. आणि जाती धर्मापलीकडचा भारत 200 तिथे चांगली भाषणं झाली. सर मी रेकॉर्ड करून आले चॅनलवर एक घे भारत म्हणून एक नवीन चॅनल केलं. आज काय विशेष कर्तृत्ववान विद्यार्थी असतील, काही उपक्रमशील शाळा असतील त्याला कुठे प्रसिद्धी द्यावी नवीन चॅनल चालू आहे आमचं करून. या विषयाशी आहेच. आणि शक्य साहेबांनी सांगितलंच होतं. माझं जुन्नरचंच आमचं ठरलेलं होतं पण मला काहीतरी अडचण आली फोटो काढतामध्ये. आता म्हटलं चुकवलं नाही. नाव विसरलं. रमाकांत हसगुडे. हसगुडे जरा अवघड वाटते. रमाकांत लक्षात ठेवा. वेळ मेंदूचा खेळ आहे सगळा. मी सुरेश शिवाजी शेळके, धाराशिव नाव आहे, राहायला तिथंच आहे. एस टी महामंडळात 30 वर्ष सेवा करून मला पर्यटनाची वाचनाची आवड असल्यामुळं साळुंकेच्या माध्यमातून त्यांच्या 82व्या वाढदिवसाला आमची मंगळ भेट झाली सर. तिथून पुढे आपल्या त्यांची 4थी-5वी भेट आहे. नंतर पुण्याच्या एका बैठकीला होतो, जुन्नरच्या एका तिथल्या संमेलनात होतो, त्याच्यानंतर चिखलदऱ्याच्या संमेलनाला होतो आणि आता आज इथं आलेलो आहे. मी शेख हाजी अक्षर मानवमध्ये 8 वर्ष झालं काम करतोय मी. 500 रुपये दिलेले आहेत. आणि सध्या अक्षर मानव पत्रकार विभागाचं करून आहे. आणि त्यावेळेस तो विद्यार्थी होता त्यामुळे सोडलेला होता. पण आता जमून पैसे पहिल्यांदा इथं चालू. हो पहिल्यांदा इथं झालं. इथं चालू. बायकोचं नाव काय? रजिया. रजिया. 1000 रुपये द्यायचे? हो सर. हो सर. काय उपकार करतात काय? नाही बँक अकाउंट पाठवून देतो आणि दोघांचे नाव पत्ते नाव पत्ता फोन नंबर आणि असला तर ईमेल ID असं व्हॉट्सअपवर कळवायचं. वेळ येईल तेव्हा पावत्या मिळतील. पावत्या दिल्या जातात. मला फार आग्रह धरायला लागला तर तंगवली जाते. सगळं व्हायचं बरं का? हो सर. हो ती कोण रजनीताई आहे ना ती पण 8 वर्ष मागे हिंदू चालू खंडणी दिली नाही म्हणजे काय कमाल आहे. मी काम करतो. बोला. पार्लर मी शिकवतो, मिस्त्री काम करतो. शाळा शिकणं तर शाळा शिकायला शिकलो. पहिलं काम करत होतं. गरीब परिस्थिती होती. असं शिकावं चांगलं व्हावं, संविधान वाचावं. कोणाशी बोलताय तुम्ही?
आपल्याला सांगतो. कोणाला ऐकू येते माझं ऐकू येत नाही खूप काहीतरी ऐकू येते स्पष्ट. प्रल्हाद सूर्यवंशी बोललो. काम करतो सर मिस्त्री काम. शाळा शिकायला शाळा शिकणं ते वाचवायला लिहायला शिकलो. गरीब परिस्थिती होती. आपलं संविधान वाचावं, आपल्या लेकरं बाळा शिकावं, चांगलं व्हावं, तेवढं सर. कुठलं का बल्लूर 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 इथून जवळ आहे. तेलंगणात मला नाही नाही इथं महाराष्ट्र जवळ आहे 5-7 किलोमीटर. त्यांचे शेजार असतात. जवळ. मेस्त्री नाम कसं चालतं मग? सांग सर तसं. तुम्हाला जर सांगितलं की पोरांना मेस्त्री काम शिकवा. माझ्या मुलाला सर. नाही आम्ही पोरं गोळा करतो. हां 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 सर. इथं तुमच्या हाताखाली 5,000 पोरं दिली हां. आणि तुम्हाला सांगितलं यांना मेस्त्री काम शिकवा, शिकवलं नाही सर. पहिले शाळा शिकवायचं. मी वेगळं विचारलं हां. की आम्ही 2 दिवस इथं पोरं गोळा करतो. 2 दिवस मेस्त्री काम म्हणजे काय ते सांगा आमच्या. त्यांना सुद्धा गरज पडली भविष्यात तर हां काम माहिती असली झाली पाहिजे. हां शिकेल सर. ती मास्तरकी करू शकतो. हां करतो सर. ते स्वतः जेवण करतो सर. तेच घेऊन आलो. तुम्ही उलट योग्यच माणूस आहात. पुढं मागं कोण आहे? बोला दादा. यज्ञश्याम मोठे आपलं येत मला लाईट तुम्ही काय तुम्ही नाही युवराज नळे धाराशिव उस्मानाबाद इथला आहे. BSc केमिस्ट्रीपर्यंत झालं होतं 1991 मग नंतर 2023ला MA प्रोजेक्ट रजिस्ट्रीमध्ये केलेला आहे. आता PhDला ॲडमिशन होईल झाल्यानंतर लागलं. 12 पुस्तकं आहेत प्रकाश सध्या. त्यातले तर गुजर मराठी गुजर आणि हिंदी गुजर माझ्या आवडीचा विषय आहे. मुलासाठी सगळ्यासाठी लिहितो आणि मानवासाठी नाही पण आता बालकुमारचे अध्यक्ष आहे ना. हा बालकुमारचा आता अध्यक्ष आहे परंतु बालकुमारचा अध्यक्ष आहे. बालकुमार साहित्य आणि समाज कार्याची आणि चांगला माणूस म्हणून स्वतः वागण्याची आणि इतरांना थोडं जसं जमेल तसं प्रयत्न करण्याची आवड आहे. समाज कार्यानंतर राजकारणात तसं पूर्ण नाही बोला. काय अक्षरांचे राजकारणात नगरसेवक राहिले नगरसेवक आता सध्या प्रशासक आहे. माजी नगरसेवक सगळे पद कुठल्या वर्षाकडे राष्ट्रवादीकडे आलो निवडून पण आता आमच्या नेता भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही म्हणून भाजपमध्ये गेलो. तुम्ही पण पाहिजे आणि ते पुस्तक प्रकाशन केले स्वातंत्र्य. हो ते 12पैकी एक जे आहे ते जसं आता अमृत महोत्सवी वर्ष होतं मराठवाडा आणि हैदराबाद मुक्ती संग्रामचं. तर त्याचा अभ्यास करताना ते जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. वर्षभर कार्यक्रम राबवायचे. प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला आम्ही कार्यक्रम राबवले. अक्षरांचे राजकारण नगरसेवक राहिले नगरसेवक आता सध्या प्रशासक आहे. माजी नगरसेवक सगळे पद कुठल्या वर्षाकडे राष्ट्रवादीकडे आलो निवडून पण आता आमच्या नेता भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही म्हणून भाजपमध्ये गेलो. तुम्ही पण पाहिजे आणि ते पुस्तक प्रकाशन केले स्वातंत्र्य. हो ते 12पैकी एक जे आहे ते जसं आता अमृत महोत्सवी वर्ष होतं मराठवाडा आणि हैदराबाद मुक्ती संग्रामचं. तर त्याचा अभ्यास करताना ते जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. वर्षभर कार्यक्रम राबवायचे. प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला आम्ही कार्यक्रम राबवले. वर्षभर 12 कार्यक्रम म्हणून त्याचा अभ्यास करण्याचा योग आला आणि त्याच्यातून एक पुस्तक लिहिलं मराठवाडा नवीन भारत मुक्ती संग्राम आणि ते पुस्तक प्रशासनानं पब्लिश केलं जिल्हा प्रशासनानं. 12 ते मी त्याला सांगितलं पुरातत्व विभाग आहे आता म्हणजे जोडून द्या आणि फक्त 3 समज तटस्थ राहत ते आहे
त्याची तयारी केली आणि त्याला सांगितलं की तुमच्या पद्धतीच्या तुमच्या मेंदूचे 9 लोक तुमच्या तुम्ही शोध टीम तयार करून द्या आम्हाला. हे अध्यक्ष आहेत यांच्याशी संपर्क करावा. आणि सरांनी मला सूचना केली मला की आपल्याला मराठवाड्यातल्या पर्यटनाची यादी काढायची जी की अडगळीत पडलेली ती अजून पिक्चरमध्ये आली. आता आपलं 7 पहिल्यांदा आम्हाला काढा. संकल्पना अशी आहे, महाराष्ट्राचे जे प्रादेशिक तुकडे आहेत दरवर्षी याच्या 15 दिवसाच्या सहली आहेत आणि जे रेग्युलर ठिकाण आहेत तिथं पाऊस तुमची धाराशिवची लेणी आहे. पण याच्याशिवाय आणखी काय तर मला नकाशा हवा आहे मराठवाड्याचा पर्यटनाचा आणि ती घरी बसून देऊ. वारी कशी करतो आपण ठरलेल्या वाटाने तसं मग तिथं आपल्या राहण्याच्या सोयी सुविधा उभ्या करू, खाण्याच्या सोयी सुविधा आणि निवांत पाहता आलं पाहिजे, पळापळ नाही पाहिजे. म्हणजे हे आपण ठिकाण आहे आणि दडलेली ठिकाणं खूप आहेत. तर आम्ही आधी कोकणाचं ठरवलं. आधी आता 2 महिने आम्ही 2 वेळा कोकणात गेलो आणि कोकण अख्खा पाहू आपण असं ठरवलं. मग ते लक्षात येत गेलं, त्याची जरा नीट शास्त्रशुद्ध मांडणी केली तेव्हा लक्षात आलं कोकणाचे 2 भाग आहेत, एक रायगडच्या खालचा भाग आणि रायगडच्या वरचा भाग. सहलीला सुरुवात करायची पाचडपासून रायगडही पाहायचा आणि मग नुसते किल्ले ऐतिहासिक स्थळं नाही, काय आधुनिक प्रयोग आहेत का. उदाहरणार्थ दापोलीला कृषी विद्यापीठ आहे, आता तिथं कातळ शिल्प संशोधन केंद्र सुरू आहे आणि कातळ शिल्प पाहायला चाललोय मी असं म्हणून मी ती सहल माझ्यापुरती आखायला लागलो आणि लक्षात आलं हा पसारा खूप आहे तर ही कातळ शिल्प तर पाहिलीच पाहिजे. मग खूप ठिकाण आहेत, लेणी आहेत, किल्ले आहेत, मंदिरं आहेत, मशिदी आहेत, काय काय हे सगळं बंदरं आहेत, समुद्री किल्ले आहेत, गरम पाण्याची कुंड आहेत, असं जे जे आहे. आणि मग शास्त्रीय काय काय आता आधुनिक पण काय काय जे पाहण्यासारखं आहे. उदाहरणार्थ दापोलीचं कृषी विद्यापीठ हे गाजलेलं विद्यापीठ आहे, ते त्या सहली तर खिचडी करून खूप आहे. मग मराठवाडा विभाग का नाही करायचा, पश्चिम महाराष्ट्र आहे, खानदेश आहे, ते त्याची घडी बसवली पाहिजे. तर अक्षरमान होतं पर्यटन विभाग. मग आम्ही त्याच्या वतीनं ठरवतो की गावाकडे आपली माणसं असली पाहिजे, त्या कायमच्या व्यवस्था असल्या पाहिजे, त्यांना रोजगार मिळण्याची पण गाईड्स तयार करतात, शास्त्रशुद्ध गाईड थापाडे हे आम्ही दिलं म्हणजे विद्यापीठाला हा मुद्दा सुचवला आहे गाईड प्रशिक्षण केंद्र असावं आणि पर्यटनात जेवढं ताकद आहे त्याचं चॅनलायझेशन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. फार मोठा गोष्ट आहे. नाही. आम्ही तर हे गृहीत धरले की रस्त्यावरचे पंक्चरवाले पण माहिती असले पाहिजे, ते अक्षरमानमध्ये असले पाहिजे. गाड्या दुरुस्त्या करणारे लोक, वाहन ड्रायव्हर्स वगैरे हे एकत्रच केलं पाहिजे सगळं. खिचडी EMA करत असताना ॲग्रो टुरिझमचा रिप्रेझेंट केलं होतं, 1 वर्ष कोर्स केला ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून. जनजागृती विद्यालय चित्रपट स्कूल काढलं नाही त्या स्कूलपासून चित्रपट शिकवणं पूर्ण आणि चित्रपट म्हणताना 4-5 विषयांचे एकत्रीकरण करून साहित्य आहे, भाषा आहे, कला आहे, या सगळ्यांची खिचडी करून आणि चित्रपट मुख्य मोठा चित्रपट याची शाळा इथं सुरू करायचं ठरवतो. त्यावेळेस मला सगळ्यांच्या मदतीला लागतील. आता ते हे अध्यक्षांना त्या कारणासाठी आणलं होतं, अध्यक्ष इकडे कधी झाले नव्हते. म्हटलं परिसर दाखवतो. मी त्यांना म्हणत राहिलो गोपाळ नाईक जागा द्यायला तयार आहे, गोपाळदादा स्थावर मदत करतील, बाकी उभारण्याची मदत आपण आपली उभारणी करू. आणि या मुंबई पुणा सोडलं तर चित्रपट स्कूल नाही आणि या भागातच ठेवायचं याचं खरं कारण मराठवाडा तर येईलच, पण हे तेलंगणा वगैरे पण आहे आणि हैदराबाद इंडस्ट्री इथून जवळ 2 वर्षाचे कोर्स किंवा छोटे छोटे कोर्सेस 6-6 महिन्याचे 3-3 महिन्याचे आणि फुल कोर्स 2 वर्षाचा असं करून गुरुकुल पद्धतीने इथं चालू निवासीच शाळा चित्रपट शाळा आणि परिसर आहे. मग ते इन्स्ट्रुमेंटल खर्च खूप आहे म्हणून, पण मग ते तसं फार घाईनं करण्यापेक्षा आधी हळूहळू जाऊ आणि चित्रपट स्कूल सुरुवातीला प्राथमिक पातळीवर करत करत वाढवत घेऊ. येत्या 3-4 वर्ष तिचा पसारा वाढेल, अत्याधुनिक होईल. म्हणजे डोक्यात असे की इथं स्टुडिओ पण उभा स्टुडिओ इथं
पाहतो की तिकडून पोरं इकडं आली पाहिजे शिकायला. चांगली शाळा आणि साधी चालवायची. ते फार किचकट अकॅडमी साचबद्दल हां. तर मग अध्यक्षांना मुद्दाम घेऊन आलो की परिसर बदल झाला, त्यांची ओळखही दिली. तर ती एक तुमच्या कामात झाली. काय अशी माझ्या मुलाने याच वर्षी ॲडमिशन घेतलं सर UB प्रसादला चेन्नईला फिल्म डायरेक्शन कोर्ससाठी. हां, फर्स्ट सेमिस्टर झाले जातं, सेकंड सेमिस्टरला आजच गेला तो चेन्नईला. त्याची मला पोस्ट हो सर, सुट्ट्यामध्ये त्याला मी इथं जर आपली स्कूल झाली सुट्ट्यामध्ये नक्की द्यायला. आणि चित्रपट म्हटलं ना की ऍक्टिंग हे जे लोकांना माहिती आहे की ऍक्टिंग किंवा प्रोडक्शन त्याला लागणारे कितीतरी लोक असतात, बॅकग्राऊंड मध्ये लाखो मुलं लागतात, त्याच्याबद्दल कल्पनाच नाही की पडद्यामागचा चित्रपट माहीतच नाही किती मेहनत असते, किती कला असते. मग तिथं चित्रकार लागतो, सगळेच लागतात, ऑल ओव्हर शेतकरी आचार्य पण लागतो, आज इतकं ते घोडस्वार लागतो. इझी झाले आता की हे क्षेत्र इतकं सहज झाले की ठराविक एका ह्याच्यामध्येच होतं. आता जर ही स्किल असली की कुठे लोकलमध्ये सुद्धा पिक्चर तयार होऊ शकतात. प्लॅटफॉर्म बरेचसे आहेत आपले जे ग्रामीण जे कलाकार आहेत, लोकलमध्ये जे मुलामध्ये जे स्किल आहे. पण पूर्वी जे आपल्या पारंपरिक जी होती नाटक, आता त्याच्यात थोडस चेंज देऊन आपल्याला काळानुरूप चित्रपट शाळा काढणं. म्हणजे आता सगळ्यांकडे मोबाईल आहे, भविष्यामध्ये सगळ्यांकडेच ऑनलाईन OTT तर आहेच, पण मनोरंजनासाठी लोक नक्कीच पैसे मोजतील. या सगळ्या त्यातलं माध्यम कुठलं येणं फार महत्वाचा भाग नाही. माध्यम हाताळणार कसं आणि तुम्ही देणार काय हा त्यातला गंभीर. शिक्षण का लागणार त्याचं, तर काही असेल तरी तुम्ही द्यायचं कसं, कंटेंट आहे, सादरीकरण आहे, हे शिकवण्याचे स्किलचे भाग. आणि समाज प्रबोधनासाठी चित्रपट क्षेत्र खूप मोलाची भूमिका बजावते. ही विधानं योग्य आहेत, पण काही झाले तर दिसत नाही मला. चित्रपटातली खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या, पण भारतात बलात्काराची सांगितलं चित्रपटांमधले बलात्कार लोकांनी घेतले, ते प्रबोधन झालं. चित्रपटात एक नायक असतो आणि एक खलनायक असतो, तर माणसं खलनायक खूप झाली, प्रबोधन झालं एका अर्थानं. ही थोडी भावडी विधान आहे. होणार की नाही माहित नाही, पण होतं. पण काही चांगली मूल्य सुद्धा चित्रपटांनी दिली. माणसाच्या आनंदाचा मनोरंजनाचा पण तो आवश्यक भाग. प्रबोधन असं धरू आपण की 10% आहे आणि 90% मनोरंजन आहे असे. पण मनोरंजनाच्या नावाखाली पुन्हा चिल्लरपणा करतात का, काही मुद्दा आहे. मनोरंजन म्हणजे निखळ मनोरंजन, दर्जेदार मनोरंजन झालं पाहिजे, याही बाजूला जाते. जे पिक्चर पाहायचं हा ना, आम्ही काय ते त्यात नादाचे लोक असल्यामुळे माझे स्वतःचे 13 चित्रपट आहेत. भाऊ काय म्हणून सांगायला बरं येते, नावं विचारत बसू खेळच आहे. आणि आता येत राहते. आता कुठल्या वयोगटासाठी किंवा काय थोडं रूपरेषा थोडी समजदार पोरच लागतात. 12 नंतर आणि साधारणतः आपण 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत कोर्स डिझाईन सुरू आहे. त्या पद्धतीनं काही शिक्षकांना आपण म्हणजे कसं त्यात इंटरेस्ट असणारी मुलं, पालक, पुन्हा त्याच्यामध्ये काही आपण त्यांना ऍडमिशन देताना काय करावं ते ठरवतील ना. नाही आता हे इतके प्राथमिक लेवलला मुळात अध्यक्षाला परिसर दाखवला. अध्यक्ष जरा खडूस आहेत आपले, माझ्यावर विश्वास नाही. मी गेली 1-2 वर्ष सांगतोय त्यांना जाऊ म्हणून, तर त्यांना आता वेळ मिळाला. त्यांच्या नोकऱ्या, आश्रमानो असा पसारा खूप आहे. लेक्चर्स लेखक आहेत त्यांच्या शास्त्राचे, त्यांची पुस्तकं खूप गाजलेली आहेत त्यांच्या क्षेत्रात. महत्वाचा माणूस आहे भरती आवश्यक. पुण्यामध्ये जे फिल्म इन्स्टिट्यूट आहे, ग्रॅज्युएशन नंतर ॲडमिशन, 12 ग्रॅज्युएशन नंतर पण आता 12 नंतर पण काही
रेफरन्स असते एक वर्षाच्या दोन 3 वर्षाचे कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस आहेत, PG लेवल कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन छोटं त्या छोटस त्याच एक छोटं मॉडेल ते सुरू करायचं. नाही, चांगली कन्सेप्ट आहे. कारण काय की इकडं लोकांना ही गोष्ट माहितीच नाही, कारण हे सोर्स होऊन जाईल. कारण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक माध्यम होईल, कारण तिथपर्यंत जातच नाही तो. हाही एक भाग नाही. आहे. आता चित्रपट हे क्षेत्र म्हणलं की FTI, पुन्हा नॅशनल ड्रामा, असं मोजकीच नावं येतात. त्याच्या व्यतिरिक्त कुठलं इन्स्टिट्यूट किंवा कुठलं कॉलेज असं मुलांपुढे ऑप्शन नाहीये. आणि स्वामी आणि नांदेडला काहीतरी ब्रँच आता उघडली, त्यांना चालू केलं, मीडिया विभाग चालू केलाय. आपल्याला नक्कीच मदत. मीडिया विभाग वेगळा गोष्ट आहे. हा, मास मीडिया ही वेगळी गोष्ट आहे, चित्रपट नाही. मास मीडिया आणखी काय? पत्रकारिता, ड्रामा आहे. ड्रामा हात नाही लावत. नाट्यशास्त्र विभागाचं पण आता आम्ही नुकतीच भेट दिली तिथं, शाळेची सहल दिली. हा, तर तिथं एक स्टुडिओचं म्हणजे प्रतिरूप आहे तिथं. आणि तिथं जास्त मला वाटतं अकॅडमिक आहे, म्हणजे सर्टिफाईड होतात मुलं तिथं, सर्टिफाईड होतात. म्हणजे थेरॉटिकली सगळं त्यांना समजतं. हा, पण सर्टिफाईड कोर्स आहे तो, म्हणजे तिथून त्यांना संधी मिळतीलच पुढे, असं काही नाही. पण सर्टिफाईड साहित्य नावाचा विषय आहे, तो शिकवलाच जात नाही. महाविद्यालयांना साहित्य विभाग असतो. मला असं वाटतं लेखक होण्याचं शिकवलंच जात नाही, साहित्य शिकवणं. विद्यापीठात भाषा विभाग पण आहे आणि तरी नाही शिकवलं. तर मग आपले प्रयोग केले पाहिजे. म्हणजे लेखक झाल्यानंतर, पत्रकार झाल्यानंतर किंवा चित्रपटांबद्दल लिहिल्यानंतर, आता जाणवायला लागलं की फारच आहे सगळं, पण ते पुन्हा आता तरी सोडलं जातं. लेखक व्हायचं का तुझं तू बघ. BA ची डिग्री म्हणजे साहित्यिक होण्याची डिग्री नव्हे, मास्टर ऑफ आर्ट किंवा MA. पुन्हा ते त्यातही शाखा आहेत ना मास्टर ऑफ आर्ट. तर नुसत्या लिटरेचरचा स्टडीज होत नाही. चित्रकलेचं स्कूल आहे, कलांचं आहे, वेगवेगळ्या कला, नृत्य आहे, काय याची खिचडी करून चित्रपटवाले तयार झाले पाहिजेत, असा वेगळा प्रयत्न करतात. म्हणजे चित्रपटात जाणाऱ्या माणसाला चित्रकला आली पाहिजे असं आग्रह नाही, पण चित्रकलेचं भान असलं पाहिजे. नृत्य नाचलं पाहिजे असं नव्हे, पण नृत्यकलेचं भान आलं पाहिजे. मूर्तिकला हे सगळ्यात पूरक कला आहेत. आणि भाषा आली पाहिजे आणि मुळात लिहिता आलं पाहिजे. दुर्दैव सांगतो, मराठी चित्रपटांमध्ये पटकथा गरज राहिली नाही. आम्ही गंभीरपणे बोलतो, चित्रपट चालत नाही. मास्तरांनी सांगितलं, हे आधी चित्रपट विभागाचे अध्यक्ष होते, अजून नाही परवा नवीन नेमणे बोलली ते येणार होते, ते आले. बोले म्हणून आहेत नाट्यशास्त्राचे प्राध्यापक. काल रात्री चर्चा होत होती की चित्रपट एकही गेल्या वर्षी एका चित्रपटाने धंदा केला नाही मराठी. तर मग काय झालं, तर ते प्रमोशनला कमी पडलं, वितरणाला कमी पडलं. आपल्या शाळेतली सगळ्या शाखा त्याच्या शिकवणं आणि पाठवणं, त्यांना कुठली कारकीर्द, आणखी एक त्यातल्या सगळ्यांनी कारकीर्द केली पाहिजे असं अजिबात, पण किमान चित्रपट या कलेबद्दल, या कलांबद्दल ज्ञान, दृष्टी. आपण सहजच नाव ठेवतो काय बोगस पिक्चर आहे, अरे पण त्याचे कष्ट बघा. तुम्ही आपलं त्याला 2-2-3-3 वर्ष खपून पिक्चर करायचं आणि तुम्ही 3 मिनिटात रिझल्ट देऊ मोठे, तसं नाही. आणि चित्रपट महाराष्ट्रावर कसा घेऊन जातो याच्यासाठी पण टाकतो. चित्रपट स्कूल हा एक भाग आहे, पण याच्याशिवाय आपण अक्षरमान म्हणून वेगळी कामं करून घेतो. तुम्ही लोक मुक्कामाला आलेले लोक आता, मग माझा मुद्दा बोलू का नको? मॉडेलचं बोललं पाहिजे शिक्षण. आणि
कोणात लोक अडकले कुठं कुणाच. त्यामुळे मी कधी पुढच्या संमेलनाला नसतात किंवा आयोजनच करतो ते पुढे बघू. डोक्यात एक कल्पना अशी आहे की त्याला तुमचे विचार लागतील तुम्हाला जमवण्याचं कारण या आपल्या या छोट्या का नाही का असं पण या संमेलनाचं महत्वाची गोष्ट अशी आहे की मी एक कल्पना छोटीशी मांडतो जी फार नवी आहे असं मला वाटत नाही पण यात तुमचे काही सजेशन्स असतील तर हवी आहे. तुम्ही थोडं दुरुस्तीचं बोलावं थोडं अपुरं कच्चं असं लिहून आणलं की स्वप्न असं पाहतो की अक्षरमानव शाळा महाराष्ट्रभर शाळा तुमच्या एकूण शिक्षण व्यवस्थेबद्दलचं चरविचरवण करण्यापेक्षा आणि शाळांची अवस्था फार वाईट आहे विद्यापीठांची अवस्था फार वाईट आहे किंवा तेलंगणात मराठीवर फार अन्याय होतोय वगैरे असले चर्चा करण्यापेक्षा मला असं वाटतं की संघटना म्हणून आपण एक काही नवा प्रयोग करायला निघू का आणि या ज्या रेग्युलर शाळा चालू आहेत त्या चालू राहतीलच यांच्या ज्या शाळा आहेत त्या चालू राहतील पण या शाळेला एक पूरक आणि माणसांना पूरक होईल माणूस म्हणून जगण्याला पूरक यातनं काही कल्पना सुचत गेल्या आणि त्या थोड्या कच्च्या अवस्थेत मांडल्या आणि त्या तुमचं त्याच्यावर विचार अपेक्षित आहे. अक्षरमानव शाळा या नावाची संकल्पना राबवायची इच्छा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव आणि प्रत्येक उपनगरामध्ये. शाळेची संकल्पना अशी की आपल्याकडे आता ते बोललं जायलाच लागलंय कौशल्य विकास हा एक शब्द आहे मूल्य शिक्षण नावाचा एक विषय आहे ते हे 2-3 विषय बोलले जातात त्याचं नेमकं काय काम चालू आहे मला त्याचं घेणं नाही पण आपण काय काम करायचं याच्यावर मी बोलतो. तर कल्पना अशी आहे की एक गाव आहे कुठलंही देगलूर नावाचं गाव आहे तिथं माधव उलिगडे नावाचा माणूस आहे थोडी समाजाची जगण्याची भाषेची थोडी अक्कल आहे असा एक माणूस त्या गावात नेमणं आहे आणि या माणसानं ती शाळा चालवायची आहे. तर शाळेला इमारत पाहिजे का तर नाही शाळा कुठेही भरवली चालेल त्या गावातली पोरं गोळा करण्याची ताकद माझ्याकडे पाहिजे आणि मगाशी त्या मेसरीशी बोलत होतो मी या पद्धतीची माणसं गावाच्या परिसरातली शोधून आणून शाळेत त्यांना मास्तरी करायला लावणं ही एक वेगळ्या प्रकारची संकल्पना आहे. काय काय शिकवलं जावं या अक्षरमानव शाळेत त्याच्या कच्च्या मांडण्या करतो आणि आपण बोलू उद्या दुपारपर्यंत वेळ आहे त्याच्यावर अगदीच खल नीट करायचं मला गांभीर्यानं तुम्ही सगळ्यांनी त्यात इंटरेस्ट घ्यायचा आहे आणि याच्यात दुरुस्त्या करायच्या कारण हा प्रोजेक्ट मांडायचाच आहे तर तुमची मदत लागेलच आणि त्या अर्थानं तुम्ही लोक या प्रोजेक्टचे जर हे आपल्यात आलंच माझ्या काळातले लोक नाही काय विचारणार नाही उस्मानाबाद बरं झालं तुमचं नाव बदल है ना काय चौकशी औपचारिकता सिनियरिटी बरं तिकडं मग सेलिब्रिटी म्हणून ओळखतात तिथं मी माटी घालून बसलो तर तो डोक उरावर चालत आहे. या शाळेत काय काय शिकवलं जावं तर पहिली गोष्ट म्हणजे भाषा दुसरं निरीक्षण शक्ती तिसरं कौशल्य विकास चौथं मानवी मूल्य विकास हळू बोलू का थोडं हळूहळू विज्ञान ते निरीक्षण शक्तीचा पुढचा भाग म्हणजे परिसर अभ्यास तो ज्या परिसरात जन्माला नाही रोजच्या व्यवहारी जगण्यातलं गणित
गणित हा विषय आहे, पण ते रोजच्या व्यवहारी जगतात. आणि अजून एक विषय आहे म्हणजे शरीर शिक्षण, शरीर बॉडी. ही त्या गावामध्ये एकतर दिवसाला 2 तास किंवा आठवड्याला 4 तास रविवारी अशी ही शाळा चालू आहे. वयोगट 3 आहे. एक 5 ते 9, 2 10 ते 14 आणि 3 15 ते 19. आधी मी कच्चं वाचून दाखवतो, मग तुमचे काही प्रश्न असतील. पहिल्या वयोगटाला, तो जो 5 ते 9 वयोगट आहे, याला थिअरीचं शिक्षण दिलं पाहिजे. थिअरी सांगा, थिअरी. दुसऱ्या वयोगटाला प्रॅक्टिकल शिक्षण देणं आणि तिसऱ्या वयोगटाला व्यावसायिक म्हणजे कमर्शियल शिक्षण देणं असं गृहीत आहे. म्हणजे आता मी मेंदूत कल्पना अशी केली आहे की 9 वर्षात 5 वर्षाचं पोरगं तुमच्याकडे आलं तर ते 19 वर्षाचं होईपर्यंत तुमच्याकडे राहिलं पाहिजे, तुमच्या आसपास राहिलं पाहिजे. ते राहील का नाही व्यवहारता अवघड आहे पुढं, तर ते पुढे येईलच तो मुद्दा. त्यानंतर जर करायचं असेल तर 19 ते 21 वयोगटाला 2 वर्षांचं विशेषत्वाचं पूर्ण प्रशिक्षण देणं. म्हणजे हे यातनं जी पोरं तयार होतील त्यांचा कल या सगळ्या वर्षांमध्ये 5 ते 19 मध्ये कळून आल्यानंतर त्याच्यावर 2 वर्ष पूर्णपणे स्पेशलाइज करून त्याच्यावर लक्ष देणं. हे पुढं करायचं की नाही हा पुढचा भाग आहे, पण 5 ते 19 एवढं तर लक्ष द्यायचंच आहे. त्यानंतर 19 ते 21 वयोगटाला 2 वर्षांचं पूर्ण प्रशिक्षण देणं, त्यांच्या विषयाचा रस पाहून आणि कारकीर्द करण्याची चाह. म्हणजे त्याला काय करायची इच्छा आहे, तर युवराजला पुरातत्वच करायचं, तर पुरातत्वामध्ये 2 वर्ष पूर्ण बुडवणं. तयारी कुठून करणं, या सगळ्याचा पाया कुठून, तर 5व्या वर्षापासून 19 वर्षापर्यंत. आणि 20-21 मध्ये पुरातत्वामध्ये युवराज इतका डुंबून काढायचा की तो बाहेर निघाल्यानंतर पुरातत्वाचा बाग झाला पाहिजे. आता तो प्रशिक्षण घेणार आणि 40 पर्यंत तो धडपड करणार, 60ला थोडी अक्कल घेणार आणि 70-80ला तो निरोप घेणार. तर ती जी अक्कल आहे ती शेवटी वापरली जाते. हे सुचलं याच्यासाठी की मुळात कारकिर्दी करताना तुम्हाला भारतात कारकीर्द करायची असेल तर हे असंच वयाचा टप्पा आहे. भारतीय माणसाला अक्कल यायला 40 यावी लागते, अक्कल पक्व व्हायला 60 येते आणि 60ला त्याला निवृत्त करतात. म्हणजे ज्या दिवशी तो पक्व तयार झाला ना त्याच दिवशी त्याला निगमावं सांगतात. आणि ख्यातिकीर्तीच्या आयुष्याबद्दल सांगायचं तर ख्यातिकीर्तीच्या आयुष्याचं तर भांडणच आहे. लेखकाची कारकीर्द आहे ना ती 60ला सुरू होते, 75ला जवळ महान म्हणतात आणि 80ला ना तो निरोप घेतो. बहुतेक जण 75लाच घेतात. एकदा ते कळलं त्याला की आपण महान आहोत की तो मरतोच. म्हणजे कला साहित्याचं तर हे दुर्दैव आहे. कला साहित्य ही जी अनिश्चित क्षेत्र आहे यातली कारकीर्द व्हायला 60 यावी लागते. नाना पाटेकर किती वयाचा आहे माहिती आहे का तुम्हाला? 70. नाना पाटेकर 72 वर्षात झाले. काय उपयोग होणार आहे त्याला नाना पाटेकर असल्याचा? आता या जे 5 ते 9, 10 ते 14, 15 ते 19 हे जे 3 वयोगट धरले, एक तर हे 5 ते 19 इतकी वर्ष चालवणं दीर्घ हा एक प्रयोग डोक्यात आहे, किंवा हेच अभ्यासक्रम एका वर्षातच बसून 3 वर्षात रिकामी करणं. 19 ते 21. 5 ते 19 किती वर्ष होतं आयुष्याची? 14 वर्ष. 14 वर्ष ते पोरगा आपल्या बरोबर राहणार का हा पहिला प्रश्न आहे. हा एक आहे, पण दुसरं अजून ते पुढे बोलतोच मी, या शाळा बंद नाही करायच्या आपल्याला. कुठल्या 8 तास 6 तास चालू आहेत त्यांच्याशी जुळवून घेऊन एक तर सकाळी किंवा संध्याकाळी 2 तास रोज, आणि नाहीतर मग रविवारी 4 तास किंवा 6 तास, जे काही त्या परिस्थितीवर ठरेल ते असं रविवारी करा.
पहिल्या 3 वर्षाच्या शाळा गावात चालतील. शेवटच्या 2 वर्षांच्या शाळा अनेक गावांचा समूह करून विद्यार्थ्यांना मध्यवर्ती पडेल अशा ठिकाणी मोठ्या गावात घेता येतील. म्हणजे 5 ते 19 वयोगटाच्या शाळा या गावागावात चालूच राहतील. मग काही पोरं समजा ते त्या गावातून दुसऱ्या गावात जात आहेत तर ती तिथल्या जाऊन शाळेत जुळू शकते. म्हणजे पहिल्या 3 वर्षांच्या काय कळत नाही. पहिल्या 3 गटांच्या शाळा आहेत. शेवटच्या 2 वर्षाचे जे आहेत 19 ते 21 ह्या मात्र मध्यवर्ती ठरवणं आहे. एखादं गाव 5-10 गावांचं आणि तिथं प्रशिक्षण कम हे जे म्हणालो कारकिर्दीचं पूर्णच मार्गदर्शन द्यावं. शेवटच्या 2 वर्षांचं प्रशिक्षण मोठ्या सुट्ट्यांच्या काळात म्हणजे दिवाळी उन्हाळी काळात घेता येईल असाही प्रयोग करता येईल. म्हणजे सलग 2 वर्ष तो आपल्याबरोबर राहण्यापेक्षा मोठ्या सुट्ट्यांमध्येच 2 महिने आपल्याकडे राहिला, 1 महिना आपल्याकडे राहिला, असं वर्षाचे म्हणजे प्रत्येक वर्षात 45 दिवस इथपर्यंत त्याचं ट्रेनिंग करा. नाही जे कळणार नाही ते बोलतो बरं मी तुमच्या याच्यासाठी. या शाळांसाठी प्रत्येक गावात हवा एक शिक्षण संयोजक हवा व प्रत्येक तालुक्यासाठी हवा एक तालुका शिक्षण संयोजक. खेड्यांप्रमाणेच हा उपक्रम मोठ्या गावांच्या उपनगरांमध्ये चालवता येईल. म्हणजे उदाहरणार्थ नांदेड शहर आहे तर नांदेड शहर या लहान वयोगटासाठी तरी अख्ख्या शहरात फिरण्यापेक्षा त्या पेठेत, त्या विभागात, मोहल्ल्यात, उपनगरात असं चालतं. एका वर्गात कितीही कमी किंवा कितीही जास्ती विद्यार्थी चालतात. म्हणजे 5च विद्यार्थी आहेत तरी त्यांच्यावर लक्ष घालणं गरजेचं आहे. 100 असतील तरी चालतात. पण एका वर्गात कितीही कमी किंवा कितीही जास्त विद्यार्थी चालतील पण शिक्षण संयोजकाला व्यक्तिगत संपर्कात सहज राहता येईल एवढी विद्यार्थी संख्या मर्यादित हवी. शिक्षण संयोजकावर तो जोर नको की काही करून 10 खोल्या बांधून ठेवल्यात तर 40-40 प्रमाणे 400 पोरं पाहिजे. त्याच्यावर ताण येईल. त्याला जेवढी आवडता येते आणि त्याच्यात सहज संपर्कात रोजच्या जेवढी असतील तेवढ्याच विभागातली पोरं गोळा करून त्यांना आणायची आहेत आणि त्यानं पोरं गोळा करायची. अतिशय लख्ख भाषेत सांगू अक्षर मानव शिकवणी वर्ग काढायचा आहे. त्याला आपण शाळा म्हणतो पण याला शाळाच म्हणायचं. प्रत्येक विद्यार्थ्याची महिना किंवा हंगाम ठरवून माफक फी घ्यावी. मी जी म्हणालोय ती अगदीच कच्ची आहे. त्यात नंतर सगळ्या विचारांनी या लोक कार्यकारिणी बसून ते ठरवू शकेल. वयोगट 5 ते 9 महिना 100 रुपये फी. वयोगट 10 ते 14 महिना 200 रुपये फी. वयोगट 15 ते 19 महिना 300 रुपये फी. 20 ते 21 जर ते करणारच असो आपण तर महिना 400 रुपये. या शाळेत रेग्युलर शिक्षणाचे शिकवणी वर्ग व आनंदाचा 1 तास यासारखे उपक्रम जोडले. म्हणजे 2 तास जर आपण संध्याकाळी बसणार असू किंवा सकाळी तर मग शाळांमधले एका वर्गात कितीही कमी किंवा कितीही जास्ती विद्यार्थी चालतात. म्हणजे 5च विद्यार्थी आहेत तरी त्यांच्यावर लक्ष घालणं गरजेचं आहे. 100 असतील तरी चालतात. पण एका वर्गात कितीही कमी किंवा कितीही जास्त विद्यार्थी चालतील पण शिक्षण संयोजकाला व्यक्तिगत संपर्कात सहज राहता येईल एवढी विद्यार्थी संख्या मर्यादित हवी. शिक्षण संयोजकावर तो जोर नको की काही करून 10 खोल्या बांधून ठेवल्यात तर 40-40 प्रमाणे 400 पोरं पाहिजे. त्याच्यावर ताण येईल. त्याला जेवढी आवडता येते आणि त्याच्यात सहज संपर्कात रोजच्या जेवढी असतील तेवढ्याच विभागातली पोरं गोळा करून त्यांना आणायची आहेत आणि त्यानं पोरं गोळा करायची. अतिशय लख्ख भाषेत सांगू अक्षर मानव शिकवणी वर्ग काढायचा आहे. त्याला आपण शाळा म्हणतो पण याला शाळाच म्हणायचं. प्रत्येक विद्यार्थ्याची महिना किंवा हंगाम ठरवून माफक फी घ्यावी. मी जी म्हणालोय ती अगदीच कच्ची आहे. त्यात नंतर सगळ्या विचारांनी या लोक कार्यकारिणी बसून ते ठरवू शकेल.
वयोगट 5 ते 9 महिना 100 रुपये फी, वयोगट 10 ते 14 महिना 200 रुपये फी, वयोगट 15 ते 19 महिना 300 रुपये फी, 20 ते 21 जर ते करणारच असो आपण तर महिना 400 रुपये. या शाळेत रेग्युलर शिक्षणाचे शिकवणी वर्ग व आनंदाचा 1 तास यासारखे उपक्रम जोडले. म्हणजे 2 तास जर आपण संध्याकाळी बसणार असू किंवा सकाळी तर मग शाळांमधले जे विषय आहेत पर्टिक्युलर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित, विज्ञान वगैरे हे सुद्धा 1 तास शिकवणीचं घेणं आणि 1 तास आपण ज्या कल्पना मांडतो मूल्य शिक्षण आहे, शरीर शिक्षण आहे या बाजूला, तर 2 तासाची एक खिचडी झाली पाहिजे प्रत्येक दिवसाची आणि त्याची वार्षिक वेळापत्रक लागेल, ते पुढे येईल. हा उपक्रम अंमलात आणण्यासाठी पुढील पद्धतीनं यंत्रणा उभी करता येईल. राज्य अक्षर मानव शिक्षण कार्यकारिणी 10 लोक, विभाग शिक्षण कार्यकारिणी उदाहरणार्थ उत्तर कोकण, दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, पूर्व मराठवाडा, पश्चिम मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ 10 लोकांची यंत्रणा असली पाहिजे होल्ड करायला आणि या सगळ्यावर होल्ड करील राज्याची 10 लोकांची. विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या फीमधून वरील यंत्रणेची नियमित मानधन व तांत्रिक खर्च दिले जाते. हे जे महाराष्ट्रभरातनं गोळा होणार किंवा त्या गावातनं गोळा होणार जो पैसा आहे तो तिथले तिथं विचून ही जी वरपासून खालपर्यंतची यंत्रणा आहे हिचे तुकडे पाडून ही मानधनं म्हणून दिली जावी, फुकट कुणी राहू नये. राज्य कार्यकारिणी विभाग कार्यकारिणीला 8 किंवा 15 दिवसांचं यंत्रणा चालवण्याचं प्रशिक्षण देईल. हे सगळे शिक्षण संयोजक गोळा झाल्यानंतर यांची ट्रेनिंग घेऊ आपण की काय शिकवायचंय, कसं शिकवायचंय, कुठले विषय आहेत, काय कराल, शिक्षक कुठून आणा, एवढ्या सगळ्या याच्यासाठी याची ट्रेनिंग घेत राहू सतत. म्हणजे तुमचं काय ते चालतं बीएड तशा पद्धतीची 15 दिवसाची महिन्याची ट्रेनिंग घेणं एखाद्या कुठल्या तरी भागात, म्हणजे इथून धाराशिवला घेणं किंवा बेंगळूरला घेणं असं करता येऊ शकतं. विभाग कार्यकारिणी तालुका शिक्षण संयोजक व गाव उपनगर शिक्षण संयोजकांना 8 किंवा 15 दिवसाचं प्रशिक्षण देईल व पुढे त्यांच्यावर नियमित लक्ष देऊन सर्वांना कार्यरत ठेवेल. तालुका शिक्षण संयोजक आपल्या तालुक्यातल्या सर्व शाळा चालत राहतील याची व्यवस्था करेल. गाव किंवा उपनगर शिक्षण संयोजक प्रत्यक्ष आपल्या भागातली शाळा चालवतील. गाव संयोजक हा प्रत्येक शाळा मॅनेज करेल, चालवतील. याचा अर्थ तो शिकवत बसेल असं नव्हे, ती शाळा चालवत राहील असा शिक्षण संयोजक हवाय. शिक्षण म्हणाले थोडक्यात संस्था ही शाळा दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी 2 तास घडेल किंवा मग आठवड्यातून एकदा 4 तास किंवा 7 तास घडेल, हा सगळ्यांनी मिळून घ्यायचा निर्णय आहे. दिवसाच्या 2 तासात शिकवण्याची विषय यादी करताना 1 ते 1.5 तास अक्षर मानव शाळेचे विषय घ्यावे लागतील आणि अर्धा किंवा 1 तास त्यांच्या नियमित शाळेचे विषय घ्यावे. शिकवणी, गणित शिकवणी, भूगोल शिकवणी वगैरे म्हणजेच पाठ्यक्रमातले सरकारी विषय म्हणजे शिकवणी. प्रत्येक 7 किंवा 6 दिवसांचं किंवा आठवड्यातून एकदाच्या 6 किंवा 4 तासांचं वेळापत्रक तयार करावं. म्हणजे मी जी शाळा मांडतोय हिचं एक वार्षिक रोजचं वेळापत्रक तयार आणि ते मग वर्षभर ते अंमलात आणणं असं करावं लागेल. म्हणजे रोज 2 तास आपण काय करणार आहोत किंवा जर आठवड्याचं 4 तासच ठरलं किंवा 6 तास तर काय करायचं, तर त्याच्यावर साधक विचार करू. सुट्टी एकच मिळते मुलांना, तर ती सुट्टी इकडे वाया घालवायची पुन्हा शिक्षणाला. 2 तास म्हणतो दिवसाचे, तर पहिला जो प्राथमिक लहान मुलांचा गट आहे त्याला थिअरी सांगू म्हणाला. तर थिअरी काय सांगायची, तर माधव शिक्षण संयोजक आहे देगलूरचा, मग याला वर्षाचं वेळापत्रक असं आपण द्यायचं, सुट्ट्या बिट्ट्या गृहीत धरून ते दिवाळ्यात ते वजा करून किंवा काही, तर ते ठरवायचं की किती दिवस ही शाळा चालावी रोज 2 तासाप्रमाणे. आता 2 तासाचाच विचार करू, आठवड्यातले 4 तास थोडा वेळ बाजूला. मग मला असं वाटतं की गावात कुंभार आहे, तर त्या कुंभाराला त्या शिक्षण संयोजकांना धरून आणणं आणि या 5 ते 9 वयोगटाच्या मुलांशी केवळ गप्पा मारणं, कुंभार काय असतो किंवा आपण जातीय शब्द वापरायला नको असेल तर काय शब्द वापरूया, मातीकाम.
गावात चालणारं मातीकाम हे त्याला शिकवलं. आणि मग माझ्या लक्षात येतं की कारागिरीचे खूप विषय आहेत आणि हे सगळे शिकू. मग त्याला वर्ष झालं. मग दुसऱ्या दिवशी केस कापणं म्हणजे काय असतं याच्यावर आपल्या इथं बोलताना, खाजगीत बोलताना किंवा मांडणी करताना न्हावी असा विषय वापरतो की न्हाव्याला येऊन पोरांशी गप्पा मारा. कधी वर्षातनं एकदा, दोनदा, तीनदा, चारदा हे वेळापत्रक ठरवताना ठरवू. किती कारागीर उपलब्ध आहेत, कारागिरीचे किती प्रकार उपलब्ध आहेत. अशा पद्धतीनं हे कारागिरीचं प्रशिक्षण घेणं हे झालं कौशल्य विकासाचं. आणि ही थिअरी आहे फक्त त्या वयोगटाला. पुढच्या वयोगटाला प्रॅक्टिकल. मग मातीच्या वस्तू बनव, केस पण कापायला शिकवणार. इथं जरा अवघड व्हायला सुरुवात होते. आमच्या जातीच्या पोरांनी हे करायचं का? तर याचा उद्देश असा आहे, एका अर्थानं सामाजिक भान येणं आणि याच्यात काय काय कौशल्य आहेत समाजाची जगण्याची, तर त्या कौशल्यांची ओळख होणं आणि थोडं पुढच्या वर्षी, पुढच्या वयोगटाला त्याला प्रॅक्टिकल करायला. मातीच्या वस्तू तूच बनव, सोन्याच्या वस्तू तूच बनव, हे शिक. म्हणजे ते प्रत्यक्ष शिक्षण आहे. दागिना कसा बनवला जातो, ते ही जी कारागिरीचे किंवा कौशल्याचे खेळ आहेत सगळे, ते त्याला शिकवणं. आणि हे नुसतं कारागिरीत नाही, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान हे यात भूमिका आहे. म्हणजे कार्यानुभव नावाचा एक प्रकार असतो. ते खुलं सांगतो मी की ते तुम्ही सुचवत राहा कुठलं कुठलं त्याची, आणि मलाही करायचे. माझ्या डोक्यात जे येते, घरातला फ्रीज कसा दुरुस्त करावा हे पण येतं. हे दुसऱ्या टप्प्याला येईल. पहिल्या टप्प्याला ते जो 4 ते 9 वयोगटाची पोरं आहेत त्यांना फ्रीज दाखवलं पाहिजे. म्हणजे नुसतं कुंभार नाही आहे आयुष्यात, किंवा कुंभार, सांबार, काही जे खेड्यात धंदे चालतात, दोर कसे बनतात, कुठल्या प्रक्रियेत बनतात, तर त्याच्या गप्पा होते. पोरांना गोष्ट सांगितल्यासारखा तो माणूस येऊन कारागिरी गोष्ट सांगितली, शिक्षण संयोजकांना तो धरून आणायचा. पण पुढच्या वेळेस त्याला आणून प्रॅक्टिकल करून दाखवायला लावायचं. तर जी जी शक्य आहेत प्रॅक्टिकल ती प्रॅक्टिकल करायला लावा. आणि कारागिरीपासून टेक्नॉलॉजी, म्हणजे कॉम्प्युटर कसा हाताळावा. आणि पुढच्या वेळेस तिसऱ्या टप्प्याला याचं व्यावसायिकीकरण कसं करता येईल. म्हणजे मग केश करताना आले हा जो प्रकार आहे ना, तो पूर्ण शिकवतो त्याला तिसऱ्या टप्प्याला वयोगटाच्या. अवघड वाटतंय का? कळायला अवघड वाटतंय का? शेतकरी जातात असं काहीसं डोक्यात आहे. आणि मग त्या 19 पर्यंत त्याचा कल कळतो की याला आता कॉम्प्युटर दुरुस्तीवाला व्हायचंय, पंखे दुरुस्तीवाला व्हायचंय, याला न्हावीच व्हायचंय, याला कुंभारच व्हायचंय, याला सोन्याचं काम करायचंय. या पद्धतीची त्याची जी काही विशेषत्वाची गोष्ट असेल त्याचंच पूर्ण ट्रेनिंग द्या आणि व्यवसायात मदत करा. असं काहीतरी एक नवं सुचत आहे. तुम्ही लोक जे शिक्षण पद्धतीवर वैतागलेले लोक, पुन्हा विषयांचं सांगतो. त्यात भाषा विषय आहे. विषय पुन्हा एकदा वाचून दाखवतो. कारागिरावर केंद्रित होऊ नका. म्हणून मुद्दले आला होता पाठी. कारागीर निर्माण करणे. कारागीर सुरुवातीला निर्माण करणे हा नाही होता, अंतिम टप्प्यामध्ये हा त्याला व्हायचा असेल पण मग तो कशाचाही काही होईल. म्हणजे आणखी एक आहे, यात इंजिनिअरिंग येतं, याच्यात मेडिकल सायन्स पण आहे, स्किल डेव्हलपमेंट. मग त्याचा कल कुठं आहे? तर त्याची प्राथमिक पायाभरणी आपण करून घेणं. आणि समजा उद्या तो डॉक्टर व्हायला गेला ना, तो चांगला डॉक्टर झाला पाहिजे. संबंधितकडे प्रशिक्षणाला पाठवणे. हा, आणि कौशल्याचे क्षेत्र कमी नाहीत ना संबंधित सेंटरवर त्याला पाठवणे, त्याची इंटरेस्ट पाहू. आणखी एक महत्वाचा उद्देश आहे जे मग अक्षरमान होतं ते जे आहे की हे जे सगळं जातीय स्वरूप आलंय या व्यवसायांना, तर टेक्नॉलॉजी सोडली तर बाकी कारागिरी म्हटली की अजूनही आपल्याकडे जातीय स्वरूप आहे. तर त्यातनं समाजाला बाहेर काढणं, त्याच्या सामाजिक भावनांची वृद्धी करणं की हे सगळं, आणि त्याला जे जमेल ते करेल भविष्यात. त्यानं हे सगळं केलंच पाहिजे असा आग्रह नाही. पण केश करताना हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. सोनार हा महत्वाचा भाग आहे. कुंभार, सांबार हे जे काही आहे, वाद्य कशी बनवली जातात, यात कला आहे, कला शिक्षण आहे, कौशल्याचाच खेळ आहे, वाद्य बनवणं. तर
या सगळ्यांचा खिचडा करून एक तर 3 वर्षात कोंबणं हे सगळं वर्षाचे 2-2 तास आणि सुट्टीचे 3 महिने गृहीत धरले, 2 महिने गृहीत धरले तर 10 महिने चाललेला असा कोर्स तयार करा 2 तासाचा रोज. मग त्यात शरीर शिक्षण आलं, मग त्यात शरीर शिक्षणातही बरेच प्रकार आले. मग त्या मेडिकलची जाणीव देणं, शरीर आणि मेडिकल सायन्स याची जाणीव देणं की चांगलं हृदय कसं ठेवाल, व्यायाम कुठले कराल, योगासनं कशी कराल, कवायत चालते तुमची पिटी, मग एक 10 मिनिटं पिटी, 10 मिनिटं गोष्ट सांगणं. दुसरं वक्तृत्व आहे ते शिकवणं, लिखाण शिकवणं, लिहावं कसं, हस्ताक्षर कसं, हे जे 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 येतं ना जगभरचं ढिगाण जे मलाही सुचत नाही बोलताना आता, ते तुमच्याकडनं पण ऐकायला आलो की कशाची भर टाकते. आणि यातला जो सगळ्यात कठीण भाग आहे तो आहे वेळापत्रक रचनेचा. आणि मूळ भांडणाचा मुद्दा किंवा तंटणाचा मुद्दा हा आहे की हे करायचं का 5 ते 19 पर्यंत 14 वर्ष की 3 वर्षात हे सगळं कोंबायचं. त्या वयोगटाची पोरं आणायची, वर्षभरात तयार करून द्यायची सोडून, पुढच्या वर्षी पण ते पोरं कंटिन्यू होणार आहे, 3ऱ्या वर्षी पण कंटिन्यू होणार आहे. ते यातलं सोपं कुठलं आहे हे का ते हे सगळ्यांनी मिळून ठरवायचं. मी तो निर्णय द्यायला आलो नाही किंवा कसलाच आग्रह धरायला. पण या पद्धतीच्या शाळा झाल्या तर माणसं, मला जाणवलेली गोष्ट अशी की तुमचे शिक्षण संस्था आता माणसाचा आत्मविश्वास घालवायला उपयोगी पडतात. माणसाची बुळगी तयार झाली ना, घाबरट पैशाला, तो आत्मविश्वास गेलेला पिढ्या दिसत आहेत आता. म्हणजे लहानपणी मला आठवतं की माझा भाऊ शिक्षण खात्याचा मोठा साहेब होता, नंतर सचिव झाला महाराष्ट्रात. पण मला तो नापास झाला ना, म्हशी घेऊन ते, तर आता मी बाप शोधतोय कुठे. म्हणजे मी आत्ता त्याला सांगितलं असतं हा म्हशीच घे, खड्ड्यात गेली PhD MBA फालतू बघाय. लक्षात येते तुमचे आई बाप पैसे धमके देतच असतील. माझा बाप म्हशी राखायला पाठवतात, कुणब्याच्या अवलंबी होतात, शेती आहेत त्यांची. आणि तरी शेतकऱ्याचे घरचे लोक शेतकऱ्यांना धमक्या काय देतात, तर म्हशी राखावं लागतं. हे जे आहे ना, हे आता लक्षात येतं, म्हशी राखणं हे त्या हमाल्या करण्यापेक्षा भारी होतं. तर मला वाटतं पोरं बिनधास्त झाली पाहिजेत, निर्धास्त झाली पाहिजेत. आणि यात मी मूल्य शिक्षण म्हणालो आहे. यातला एक भाग असा आहे. मग भाषा हा विषय घेतला तर भाषेची प्रगल्भता तुमच्या शाळा देत नाहीत. आता मात्र मी चालू शाळांमध्ये तर भाषा शिकवणं आणि ते पोरगा आलं होतं ना, अन्याय होतोय, यातनं त्याला बाहेर काढणं. तुला तेलुगू येणं पण फार महत्वाचं आहे असं त्याला सांगणं आणि जगभरच्या भाषांच्या ओळखी करून देणं. मग पहिल्यांदा परिसरातली भाषा, त्यात एक आपल्याकडे मारक गोष्ट अशी होती, प्रमाण भाषा नावाचं एक ढोंग आपल्याकडे उभं केलं आणि त्यातनं स्थानिक भाषा मिळतात. तर स्थानिक भाषांनाही गोडवाय किंवा त्यांना प्राचीनत्व आहे. तर मग तो नांदेडचा माणूस आहे ना, तर नांदेडच्याच भाषेत तुम्ही लोक मी मध्ये बसलोय असं म्हणतात, मध्ये या. हे पुण्याकडे मध्ये ते म्हणत नाही, आत या म्हणतात. तर खानदेश मध्ये मराठवाडा या भागात मध्ये या, ते मध्ये या का करायचं. मग स्थानिक पोरांना त्या पद्धतीची भाषा, परिसराची भाषा शिकवणं आणि हळूहळू भाषेचा विकास करणं. मग मराठी किती खोल आहे, हिंदी किती खोल आहे, इंग्रजी किती खोल आहे, हे मात्र हे 100% आहे की 5 ते 19 या वयोगटातच करावं लागेल. भाषेचा विकासाला काळ लागेल. किंवा मग या 3 वर्षात जर ते कोंबायचं ठरलं तर 3 वर्षात तुम्हाला भाषांबद्दलची ती जाणीव होणं आणि मोठ्या पोरांना होऊ शकते 15 ते 19 वर्षात की भाषा किती महत्वाची. आणि बाहेर जाऊन ते मग त्या पद्धतीचं भाषेबद्दलच्या आधीनच ते शिकत असतील. जगभरच्या काही भाषा जास्ती आल्या, 5-6 भाषा आल्या तरी चांगलीच गोष्ट आहे. अशा पद्धतीचं काही डोक्यात आहे. या 3 वर्षात ते शिकवा, भाषेची ओळख करून द्या, भाषेचे अक्षरांची ओळख करून द्या, शब्दांची ओळख करून द्या. कसं पक्क जे येईल तो बाजारात उतरल्यानंतर त्याचा तो शिकत जाईल असंही करता येईल. किंवा बाजारात उतरवण्याची पुन्हा 2 वर्ष गृहीत धरली मी की त्यात मग त्याचं तेच त्याच्यावरच लक्ष. त्याला फ्रेंच शिकायचं का, मग फ्रेंचच पूर्ण, इंग्रजी, हिंदी, मराठी काय जे असेल हे तर शिक्षण तज्ञ समिती या पद्धतीची मांडणी करून देईल. दुसरा विषय आहे निरीक्षण शक्ती. पोरांचं ते विकसन आपलं होत पाहिजे, भाषिक विकसन होत पाहिजे.
तुम्हाला ही सगळी भाषा येते. म्हणजे मी ते नेहमीच बोलत राहिलो की 25-30 वाक्यांच्या वर आपल्या कुटुंबात बोलताच येतं. आणि त्याची उदाहरणं पण देत की तुमची माझी भांडणं का होतात आणि भांडणं लवकर तापतात का? भाषेचं सविस्तर प्रकारच माहित नाही. मी तुला भाषेचं सविस्तर हेच नाही, सवयच नाही. इतकी तोटकी भाषा आहे की माणसं चिडून भांडणं लागली तर भांडणं ही अगदी गप्पांच्या स्वरूपात झाली पाहिजे. आणि कोण जिंकता अशी झाली पाहिजे. तर जिंका-जिंकी नसते, फायटिंगला देतो आपण. नवरा बायकोच्या नात्यात बघा, 2+2 = 4 हे आपण भाषेत बोलतो, आकड्यात बोलता येत नाही. बोलावं लागतं भाषेत. आकड्या नावाची गोष्टच नाही की अस्तित्वात प्रत्यक्षात, ते भाषिकच आहे. आणि मग अशीच जगभर क्षेत्र, पायलट होण्याचं इंजिनिअरिंगचं गणित वेगळं आहे, तेही भाषिकच आहे ना. तर भाषा खूप आली पाहिजे. तर भाषेची तयारी करता आली पाहिजे. एक तर 3 वर्षात किंवा 4 वर्षात. दुसरं निरीक्षण शक्ती. निरीक्षण शक्ती त्या बाजूनही आपण प्रयास केलेला नाही आजपर्यंत. आणि हे आल्यानंतर तर आता स्पष्टच जाणवतं की फार अक्कल नसते आपल्याला. कॅमेराला आलं काय यावं कॅमेऱ्यात याची भान कोणीच देत नाही आपल्याला, किंवा पर्टिक्युलर काय पाहावं. तर मला वाटतं शिक्षण संयोजक आणि तिथल्या शिक्षण संयोजकांना ती जबाबदारी घेऊन आणि त्याच्या सहकार्याने जबाबदारी घेऊन त्याला घेऊन फिरलं पाहिजे. त्याला झाडं दाखवली पाहिजे, झाडाची बारकावे दाखवली पाहिजे. त्या झाडात एक बाबळीचं झाड, अख्खं बाबळीचं झाड कुठं माहिती आपल्याला वाटतं बाबळीचं झाड माहिती आहे. बाबळीच्या झाडाजवळ जाऊन फालतूपणे अगदी मूर्खपणे म्हणतो अख्खं बाबळीचं झाड फिरून निरीक्षण करून पाहतोय. काही गरजेचं नाही का? ते एकदा आहे ना, रोज रोज नको, पण एकदा काहीतरी. मग पक्षी आहेत, पिकं आहेत. शेतकरी असून आपण किती पिकं पाहतात. एक सरचौपट माहिती असतं, ज्वारीचं ताट उगवलंय, कणीस आलंय. कधीतरी थांबून 5 मिनिटं वेळ घालून काय आहे ताट, किंवा कीड पडते ते किडीचं निरीक्षण, खूप गोष्टींचं निरीक्षण असं एक डोक्यात आहे. कौशल्य विकास मध्ये हे बोललो, अगदीच कारागिरांच्या कामापासून टेक्नॉलॉजीपर्यंत, काही घरातल्या वस्तूंच्या दुरुस्तीपासून, काही मेडिकल इंजिनिअरिंग, काही भाषण बोलता येणं हे पण कौशल्य विकासात येतं. अजून एक मुद्दा सुचवतात, आता कोर्सेस आला, मुलाखत कशी द्यावी आहे ना, कोर्सेस आहेत त्याचे. मला एक प्रश्न विचारायचा, मुलाखत कशी घ्यावी याचा कोर्स आहे. मुलाखत घेणारे लोक आहेत ते कुठून तयार होऊन आलेले? काय असतं ते ह्युमन रिसोर्स म्हणून कोर्सेस असतात. त्याच्यामध्ये ते MBAचं स्पेशलायझेशन आहे, त्याच्यामध्ये ते शिकवलं जातं. काय काय मुलाखत घेताना कशी घेतली पाहिजे. हो का? आहे का वगैरे? हा, मग हे सामान्य पातळीवर म्हणायला हरकत नाही. कारण MBA पर्यंत कोण जाणार? याचे काहीतरी काहीच करू जाणार. मानवी मूल्य विकास, मानवी मूल्य म्हणताना पुन्हा हेच आहे, मानवी मूल्य ती नैतिकता. आपण मागे त्यांना बडबड सांगितलं, ती नैतिकता शिकवत नाही पाहिजे आणि त्याला आधार असा दिला पाहिजे, त्याचा मेंदू असा तयार केला पाहिजे की नैतिक वाक्यावर बांधण्या होतील, तू खूप मागं राहशील असं नव्हे. तर आधाराला तुझ्या समाज आहे हे शिकवलं पाहिजे. स्त्री पुरुष भेद आहे याबद्दल शिकवलं पाहिजे, प्रॉपरली शिकवलं पाहिजे. त्याचा माणूस तयार करणं, चांगला माणूस, आदर्श माणूस, आणि ते त्याच्या याच्यात रुजवत राहतात याची सुरुवात करायला पाहिजे. या शाळांचा उपयोग 1000 वर्षांनी दिसेल, थोर चालवायला लागतं. विज्ञान शिकवणं, भारतात विज्ञानाची गोची नाही. तुम्ही जन्माला आल्यापासून तुम्हाला ज्ञान, धर्म, देव या 3 गोष्टी 100% शिकवल्या जातात. थोडे मोठे व्हायला लागलात, तुम्हाला मी थोडी उभी राहायला लागली की तुम्हाला स्त्री पुरुष भेद शिकवला जातो आणि कर्मकांड शिकवली जातात. आणि कर्मकांड, देव, धर्म, जाती यांनी माणूस पुन्हा भेद घडवतो. तर याचं खरं कारण भारतीय व्यवस्थेमध्ये विज्ञानाला महत्व नाही. विज्ञान म्हणजे माणसानं लावलेले शोध नाही आहेत. तर माणसाचा जन्म हे सुद्धा विज्ञानच आहे. हा निसर्ग हे विज्ञान आहे.
अस्तित्वात. या सगळ्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातच बोलल्या पाहिजे. ते जे बोललं जातं, आभाळ कुणी तयार केलं तर आपल्याला आपल्या घरांमध्ये सांगितलं जातं देवाला, देव कुठं राहतो तिथं. हे आता थांबलं पाहिजे. विकसित व्हायचं असेल हे बोंधू सवयी आता बांधायला पाहिजे. तर त्या पद्धतीचं एक विज्ञान शिकवणं आणि विकसित होणं मेंदू विज्ञानाच्या दृष्टीनं प्रत्येक गोष्टीकडे वास्तवात. परिसर अभ्यास म्हणताना मग परिसराच्या सहली आहेत, पक्षी निरीक्षण आहे, शेती निरीक्षण आहे, पाणी निरीक्षण आहे, दगड निरीक्षण आहे, असं बरंच काय काय. दगड कुठली आहेत, मातीचे प्रकार कुठले आहेत आपल्या भागात, हे शिकवलं पाहिजे. हे म्हणताना खूप गोष्टी येतात. परिसर निरीक्षण म्हणजे एक मुद्दा असा डोक्यात येतो की कधीतरी सांगितलं पाहिजे की गाव सुंदर असलं पाहिजे. असं बोललो आपण मुलांशी तर मुलं विचारणारच आहेत गाव सुंदर म्हणजे काय. तर मग गाव सुंदर आहे का नाही हे दाखवायला नेलं पाहिजे. आणि मग गाव सुंदर असणं म्हणजे काय. परिसर निरीक्षण तुमच्या मराठवाड्यातली कुठलीही गावं सुंदर नाही आहेत. महाराष्ट्रातलीच नाही, जवळजवळ एक भागातली कुठल्याही गावात बघा ते पत्र्याच्या टपऱ्या, तर कुठे गेली जुनी गावं, कुठे गेली जुनी वडाची झाडं. आता मला काही इथं देगलूरमध्ये वडाची झाडं दिसली आता. वड दिसलं की मला मराठवाड्यात, पूर्वी मी लहानपणी यायचो तेव्हा खूप रस्त्याने वडांची झाडं. तर ही परिसर निरीक्षण त्यांना करायला लावा. आणि यातनं मग ते पुढं तुमची झाडं लावा, पाणी कसं वाचवाल, पाणी कसं वापरावं, कुठलं पाणी प्यावं वगैरे, या सगळ्या गोष्टी जगण्याबद्दल रोजच्या जगण्यातलं गणित तो मात्र लहानपणापासून शिकवायला पाहिजे. रोजच्या जगण्यात जे गणित असलं तर ते शिकवलं पाहिजे. गणित म्हणताना मग कुठं गणित लागतं, तर व्यवहारात लागतं, घरात बोलताना लागतं, पैशाचे व्यवहार करताना लागतं, भाजी विकत घेतानाचं गणित, पैसे वाचवण्याचं गणित, हे एक शिकवलं पाहिजे. आणि शरीर शिक्षण हे मात्र मग पीटीपासून घेऊन मोठ्या व्यायाम प्रकारांपर्यंत, जिमपर्यंत नाही, नैसर्गिक व्यायाम जे आहे तिथपर्यंत शिकवले पाहिजे. ही एक मांडणी आहे. विषयांची यादी काढून माझ्या माहितीनुसार वर्षाच्या काठी या सगळ्या प्रकारचे तिन्ही वयोगटांसाठीचे वापरावं, कुठलं पाणी प्यावं वगैरे, या सगळ्या गोष्टी जगण्याबद्दल रोजच्या जगण्यातलं गणित तो मात्र लहानपणापासून शिकवायला पाहिजे. रोजच्या जगण्यात जे गणित असलं तर ते शिकवलं पाहिजे. गणित म्हणताना मग कुठं गणित लागतं, तर व्यवहारात लागतं, घरात बोलताना लागतं, पैशाचे व्यवहार करताना लागतं, भाजी विकत घेतानाचं गणित, पैसे वाचवण्याचं गणित, हे एक शिकवलं पाहिजे. आणि शरीर शिक्षण हे मात्र मग पीटीपासून घेऊन मोठ्या व्यायाम प्रकारांपर्यंत, जिमपर्यंत नाही, नैसर्गिक व्यायाम जे आहे तिथपर्यंत शिकवले पाहिजे. ही एक मांडणी आहे. विषयांची यादी काढून माझ्या माहितीनुसार वर्षाच्या काठी या सगळ्या प्रकारचे तिन्ही वयोगटांसाठीचे 150, पावणे 200, 300 विषय निघू शकतात. आणि साधारण 70-80 जरी विषय झाले, 100 विषय झाले, तर 3 वर्षांचा तो प्रोग्राम होतो की तेच विषय पुढे विकसित होत जाणार, असंही करता येऊ शकतं. आणि या जगातलं काही बघता येऊ शकतं. रोज खेळायला लावणं पोरांना, थोडं रोज एखादी गोष्ट ऐकायला किंवा गोष्ट सांगायला लावणं, रोज थोडीशी योगासनं करायला लावणं, असं तो आनंदाचा 1 तास नावाचा प्रकार आहे तो. आणि मग हे शिक्षण आणि तुमच्या शाळेचं शिक्षण याची खिचडी करून अक्षरमानवच्या शाळा गावोगाव उभ्या केल्या पाहिजेत. अतिशय व्यावहारिक भाषेत सांगायचं तर अक्षरमानवची शिकवणी वर्ग सुरू करायचे, लोकांकडनंच फिया घ्या आणि लोकांनाच मानधनं देऊन जगवा, अशी ही संकल्पना आहे. असं जावं असं मला वाटतं. हे एकूण या शिक्षण व्यवस्थेच्या त्याला पूरकही ठरेल. आणि जे तिचं घाळ झालं, खूप घाळ झाल्या गोष्टी, आपण सगळे त्या शाळांमध्ये, तर त्या ज्या घाळ झालेल्या गोष्टी, मानवी मूल्य आहे, कौशल्य, मी कशाला केस कापू, कोरोनानं धडा दिला. कोरोनात केस कापायला गेलो होतो नाव्याकडे, मग काय करायचं, सोडून दिलं. मी स्वतः सुद्धा केले ते मशीन आहेत ती. काय नाही, नाव्याकडे गेलंच नाही तर काय आयुष्य थांबत नाही. कोरोना आल्याचा फायदा असा झालाय की मी गेली 19 ते आता नाव्याकडे गेलेलोच नाही.
खूप गोष्टी आहेत. उदाहरणार्थ खेळणी कशी बनवावी, सुतारकाम, मागास तो मेसकी म्हणतो. या जगाचं जे जे व्यावसायिक आहे ना ते कौशल्यामध्ये बसतं. धंद्याचं जे जे आहे ना ते सगळं कौशल्यामध्ये बसतं. तर याच्या जाणीवा देत राहणं. हे का सांगायचं तर समाजात एक सहानुभूतीची जाणीव तयार व्हावं त्या पोरांमध्ये. कुंभारकार फरक नसतं, आपल्याला माहित नाही बाबा असं नाही म्हणून त्याला तो प्रगल्भ झाला पाहिजे. एकदाच त्याला सांगा कुंभारकाम हे आहे, त्याच्या जाणीवेत असणं. आता माहिती आहे पण आता ती हेल्ड्रेडचे आणि आपण नसतं करायचं या बाजूला. दुसरं सगळ्यात गंभीर मुद्दा आहे, आता जो उठतोय तो परीक्षा दिल्यावर नोकरीच लागली पाहिजे असं जे चालू आहे ना आणि ती नाही मिळत म्हणून जे काही निराशा आली ना त्यापेक्षा मी माझ्या जीवावर उभा राहतो. मग यातलं काही करेल तो आणि जाणीव होणार. म्हणजे चांभार असं म्हणण्यापेक्षा चांबड्याचं काम करणाऱ्याला मातीचं काम करणारा हाही चांगलाच असतो अशी जाणीव तयार होणार. तो जो हेड्रेटचा खेळ चालू आहे तो मिटवणं आणि चांगला माणूस होणं आणि त्याला जर आवडलं एखाद्याला की माती कामच करायचं मला भविष्यात, तर मग माती कामाच्या ज्या ज्या जगभरच्या संधी आहेत त्या त्याला सांगणं. ते जे कमर्शियल वर्ष गृहीत धरले आहे की ते जगभर हे उपलब्ध आहे. याचं ट्रेनिंग घेत होतं, माती कामाचं घे, सुतार कामाचं घे. हे थोडं पचनीपणाला आपले भाग इथं जरी अवघड आहे याचं खरं कारण आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे जातीय नजरेनं पाहिजे सवय. एकच उपकारक गोष्ट आहे की टेक्नॉलॉजीला अजून आपण मोबाईल हा ख्रिश्चनांनी शोधलाय असं नाही म्हणत आपण. तर मग मोबाईल दुरुस्ती आहे, पंखा दुरुस्ती आहे, घरं झाडली कशी पाहिजे, घराची स्वच्छता कशी केली पाहिजे, आईला मदत कशी केली पाहिजे, स्वयंपाक शिकवणं, हे सगळं याच्यात गृहीत आहे. जगण्यातलं जे जे आहे आणि जे जे अवघडलं गेलंय आणि जे जे करतो आपण ते सुद्धा आणि जे जे अवघडलं गेलं ते सुद्धा एक व्यापक माणूस तयार होणार 3 वर्षात किंवा 14 वर्षात. ते तुम्ही लोकांनी ठरवायचे सगळ्यांनी. मी गृहीत धरलो होता जास्ती माणसं येथील आणि कीच पडेल याचा, पण तुम्ही थोड्या लोकांनी पण बोलायला हरकत नाही. तुमची सूचना शिरसावत आहे. युवराजला झोप येते